तर नमस्कार मित्रांनो, आपलं कोकण या यूट्यूब चॅनल सगळ्यांचा संध्याकाळी स्वागत आहे. आणि आता मी चाललो आहे काजी लावूसाठी मळ्यात. ते माझ्या डोक्यावर काजी होत, तर ते घेऊन चाललो आहे मी. तर आता आपण जाऊया. आता एवढं सगळं प्रवास करून मी येऊन पोचलो आहे मळ्यात. तर हे बघा काजी कसे डुलतात वाऱ्यावर. त्यांच्यामधला वाऱ्यावर लावूया असं म्हणतात की वाऱ्यावर झाड पटापट मोठा होता. तर त्यासाठी म्हटलं हय वार तो जबरदस्त. तर आता आपण हा एकदा प्रयत्न करूया. तर हे सगळे आमचेच भांगे आहेत. तर आता आम्ही ह्या भांग्यात एका लावतो आहो आणि कसे तयार होतात ते बघता आहो. नाहीतर ते सगळेच लावून टाकणार. त्यासाठी आता यावर्षी हे 5 लावून बघता आहो, म्हणजे पुढच्या वर्षी इकडे सगळीकडेच काजी लावणार असं आमचं प्रयत्न चालू आहे. चला आता खड्डे मारू सुरुवात करूया इकडे. आणि आत्ता बघा आम्ही खड्डे मारू सुरुवात करता इकडे. पप्पा सुरुवात केला ना, आता मी पण थोडीफार मदत करतोय. आता बघा इकडे 1.5 फुटाचा खड्डो खणला व्हाव, जेणेकरून काज एकदम परफेक्ट बसात त्याच्यात. आणि त्याच्यात आता टाकता किटान, एकदम नैसर्गिक खत आहे. एकदम किटणार काजी एकदम हिरवे हिरवे गार होणार. तुम्ही पण टाकू शकता, पण त्यासाठी फॉरेट पावडरचा वापर करायचो, नाहीतर त्याका वाळवी लगेच पकडता. त्यासाठी आम्ही फॉरेट पावडर पण घेऊन येलो आहोत. आता इकडे खत मिक्सिंग करता आहोत. आपली रक्का आणि किटान दोघांचं मिश्रण चालू आहे. त्यांचं मिश्रण झाला की आता आपण इकडे या खड्ड्यात टाकणार. तर आता बघा आम्ही त्याच्यात खड्ड्यात फॉरेट पावडर टाकला, जेणेकरून मुंगे वगैरे लागणार नाही. आता इकडे काज बसवतो त्या खड्ड्यात. तर त्यासाठी काजीचा प्लॅस्टिक पहिला सोडायचा. आणि ही काज आहे जी तुम्ही कलाम बांधलेला असता त्या वर ठेवायचा जमिनीच्या. त्या जमिनीत आपण घालायचं नाही, कारण त्या कुसवून जाऊ शकता. तर आपली काज फुकट जायत, त्यासाठी त्या आपण बांधलेली जी असता कलाम, तर तेवढी तो एरिया आपण जमिनीच्या वरतीच ठेवायचो. आता त्याच्यात खत टाकतो. आता हे काजी लहान आहेत त्यामुळे त्यांना थोडा थोडाच खत भरपूर झाला. आता पुढच्या वर्षी असा तुम्ही भरपूर टाकू शकता. तर आता ते सध्या तरी लहान, तर त्यांना आता कमी टाकलेला बरा. आणि आता इकडे अशा प्रकारे आमची दुसरी काज पण लावून झाली. तर आता मी जरा खड्डे वगैरे मारत होतोय, त्यामुळे व्हिडिओ करू भेटलो नाही. तर आता झाली आमची दुसरी पण लागली. आता आम्ही तिसरी अजून 3 बाकी आहोत लावूचे. आज पाऊस पण मस्त गेलो, काम भारी होणार आपला. चला आता आपण तिकडे दुसरी लावूया. ते काजी लावले म्हणून झालं नाही, तर सगळ्या पाणी बिणी याची पण व्यवस्था करूची लागता. तर आता इकडे काजी कसा पाणी पावसात कमी लागता, त्याच्या पाळांका पाणी जाता नाही, मग ते जोर घेत नाही चिखलात असले तर. त्यामुळे इकडे पाणी तो बंदोबस्त करता आम्ही. पाणी सारून झाले जायत मग. आणि आता इकडे मी फोटो मारतोय दुसरं.
एका बघा पहिल्याचा प्लॅस्टिकला बांधलेला होता तो दोरा आम्ही तोडून टाकला, कारण त्या प्लॅस्टिक का खास पकडता, प्लॅस्टिक का खास पकडता, त्यामुळे आम्ही हल्ला घराकडनं सडो म्हणजे सुतळ ती बांधताव, जेणेकरून त्या झाड मजबूत झाला की ते खास पडणार नाही म्हणून. चला आता इकडे एक लावूची आणि हे मध्ये एक बघा. एवढ्या सगळ्या प्रयत्नानंतर आमची मस्तपैकी असे काजी लावून झाले. आता बघा कसे वाऱ्या डोलतच होत, हे बघा वार होतं जबरदस्त आणि आता काजी पण डुलक लागले. तर असे हे लवकर डुलत तसेच लवकर कसे मोठे होतील त्यासाठी आता आपण यापुढे प्रयत्न करत राहणार. आता भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत टाटा बाय बाय, गणपती बाप्पा मोरया.